असं काय झालं आज की हॉस्पिटलमध्ये एवढी गर्दी होती? तर हाय गाईज, आज हॉस्पिटलमध्ये आलो सकाळी. आज इथं बरेचसे पेशंट आले होते. नंतर चला तर म्हटलं आयसीयू मध्ये जाऊ. मध्ये जाताना तर यांचा काहीतरी जोक झालेला होता, तर हे इथं हसत बसले होते. काय आहे ना की आयसीयू मध्ये शांत राहावं लागतं. आल्यानंतर गणेशने तर सगळ्यात आधी माझीच बीपी घेतली. म्हणजे कसं आहे ना, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो असली गोष्ट होती. तसं आम्ही रोज झाल्यानंतर एकमेकांची बीपी चेक करतो. नंतर इथल्या पेशंट त्यात आज माझा बीपी थोडासा कमी झालेला होता, कारण एखाद्या वेळेस थोडंफार फ्लक्च्युएट होत असतं. नंतर आम्ही बघितलं आयसीयू मध्ये एक पेशंट होतं ज्याच्या गळ्यातून आवाज येतो, कारण ती इंट्युबेशन ट्यूब काही नीट बसलेली नव्हती. नंतर आम्ही इथल्या एका पेशंटची फाईल वाचली. तो पेशंट होता इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनचा. त्याच्या पोटातील आतड्यांना कुठेतरी आळा बसलेला होता. नंतर इथे डॉक्टर राऊंडला आले होते. मग नंतर इथं थर्ड इयर इंटर्नशिप, सेकंड इयर, फर्स्ट इयर सगळे मुलं एकत्र जमा झाले, कारण आम्हाला इथं बघावं लागतं डॉक्टर कसे बोलता, काय विचारता, कसं विचारता. तर आता इथे येऊन बराच वेळ झाला होता ना, आम्हाला जायची वेळ झाली होती. आता दुपारचे वाजले होते 1 आणि बाहेर होतं एकदम ऊन. एवढ्या उन्हामध्ये रूम पर्यंत जायला खूप जीवावर येत होतं. त्यात एकतर आयसीयू मध्ये एकदम एसीच्या हवेमध्ये थांबलेलो इतक्या वेळेच, आणि रूम मध्ये आल्यानंतर गरम हवाचा फॅन. गणेश रूमवर येता श्रीला पाहत बसला. नंतर जेव्हा त्याला कळलं की मी त्याचा व्हिडिओ काढतोय, लगेच भाऊने हातामध्ये पुस्तक घेतलं. चला तर मित्रांनो, व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.